विषय थोडक्यात संपलेला आहे का तर आमची ही मर्यादा संपलेली आहे साहेब. जर आमच्या पाठीमागच्या 3 पिढ्या बरबाद झालेल्या आहेत, ही 4थी पिढी आहे. आणि ज्या माणसाने आम्हाला म्हणजे देवेंद्र फडणवीसनी जे आश्वासन दिलं आहे त्याला बी त्यांनी 11 वर्षे घालले. म्हणजे हा खूप मोठा खोटारडेपणा आहे. आणि तुम्ही जर आता मुख्यमंत्री आहात तर तुम्हाला कुणाची परमिशन पाहिजे? तुम्ही स्वतः दिलेला शब्द आहे तर त्यांनी तो शब्द खरा करून दाखवा. जातीमत्ता असेल तर, नसेल तर तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या. तुम्ही मुख्यमंत्रीपद बोशवायच्या लायकीचे नाहीत असंच मी बोलतो तुम्हाला. निवडणुकीपुरतं ते आश्वासन दिलेलं असं आहे का तुमच्या म्हणणं? प्रश्नच येत नाही. तुम्हाला निवडून यायचं होतं, तुम्हाला तुमची सत्ता आणायची होती. आणि कोळी जमात हा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. आणि जवळजवळ 80 मतदारसंघामध्ये आम्ही निर्णायक आहोत. ज्या 80 मतदारसंघामध्ये कोळी जमात ज्या उमेदवाराला मतदान करेल तो उमेदवार निवडून येणार हे 100% आहे. त्यामुळं त्यांनी आमच्या मताचा वापर केला आहे. जर तुम्ही आमचा वापर करणार असतील तर तुमचा वापर करायला आम्ही कमी करणार नाहीत आणि तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. एवढं नक्की आहे. पुढचं आता आपण